जय सैलानी बाबा, नमस्कार, सलाम. माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या येऊन पोहोचलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे. आज आपण सैलानी बाबा यात्रा दर्शन करूया, यात्रा पाहूयात. सैलानी बाबाची यात्रा होळी पौर्णिमेपासून म्हणजेच आजपासून सुरू होते आणि भारतातली सगळ्यात मोठी होळी, विशिष्टपूर्ण होळी नारळांची इथे सैलानी बाबाच्या यात्रेमध्ये साजरी केली जाते. तर आपण सैलानी बाबांची होळी पाहूया, ही यात्रा दर्शन करूया, सैलानी बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊया. हे सगळं आज होईल. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सैलानी बाबा यात्रोत्सवानिमित्त मी येऊन पोहोचलो आहे सैलानीला. हे सैलानीचं तात्पुरचं बस स्थानक आहे. नेहमी खरं तर इथेच असतो आणि बुलढाणा, मलकापूर, चिखली या सगळ्या बस स्टॉपमधून इथे येण्यासाठी बसेस अवेलेबल असतात. बरेच लोक येतात. खरं तर आजपासून ही यात्रा सुरू झाली आहे. शेतात अजूनही हे आहे, काय लावलं होतं काय माहिती. हे बघा, अशा बसेस उपलब्ध असतात. स्पेशली रेल्वेने यायचं असेल तर मलकापूरमधून या, बुलढाणा किंवा चिखलीमधून सुद्धा बसेस सैलानीसाठी असतात. आज पहिलाच दिवस आहे यात्रेचा. आज होळी पौर्णिमा आहे. सैलानी बाबांची होळी आज अगदी सुंदर अशी इथे साजरी केली जाईल. बरेच यात्री येऊन थांबतात. चला आपणही जाऊयात आणि 2026चं हे यात्रा दर्शन करूयात. तर या भागामध्ये तुम्हाला अनेक राहुट्या दिसतील. त्यात अनेक भाविक येऊन थांबतात, राहतात. संपूर्ण यात्रा ते यात्रेसाठी येतात. संदलपर्यंत थांबतात आणि त्याच्यासमोर मग या भागातनंही तुम्हाला जाता येतं. इकडनंही जाता येतं. आपण रोडनेच जाऊयात. तर या भागात गाड्यांची पार्किंग आहे, ती अगदी रोडवरूनही तुम्ही पाहू शकता. भारतभरातून इकडे भाविक येतात. त्यांच्या सगळ्यांच्या गाड्या इकडे अगदी पिंपळगाव सरायमध्ये सुद्धा लागलेल्या असतात. सो हे इकडे पार्किंग आहे. तर आल्याला तुम्ही इकडे गाड्या ठेवू शकता. 4 चाकी वाहनांची पार्किंग. आता आपण मुख्य रोडकडे जाऊया. हे बघा इकडे, हे बघा इथे तात्पुरत्या बस स्थानकाचा फलक आहे आणि हा सैलानीचा रोड, बुलढाणा सैलानी. हे बघा, हे असे सवारी ऑटोसुद्धा येतात चिखलीतून किंवा बुलढाण्यातून. यात्रेनिमित्त भारताच्या कानाकोपऱ्यातून, नुसतं महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक जाती, पंथ, परंपरे, विविध भाषांचे खरं तर इकडे लोक येतात, भाविक येतात. चल, म्हणजे राहण्यासाठी अच्छा तुम्हाला खोल्याही मिळतात किंवा लॉजही आहेत. नाहीतर नुसतंच असे आंघोळीसाठीचे हे केलेले असतात. त्यांना तात्पुरते बाथरूम, तिथे पाणी गरम केलं जातं आणि तिथेच तुम्ही मग आंघोळ करून इकडे येऊ शकता आल्या आल्या. हा मेन रोड आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दुकानं सगळीकडे पाहायला मिळतात. तर या भागामध्ये तुम्ही सैलानीमध्ये येणारे जे भाविक आहेत त्यांच्या राहुट्या पाहू शकता. बरेच भाविक आहे. त्यामुळे अगदी या बुलढाण्याचा हा जो भाग आहे तो अगदी सुंदर असा पर्वतांनी नटलेला आहे आणि त्यावरही भाविकांच्या राहुट्या तुम्ही सगळीकडे पाहू शकता. तिकडे अगदी वाघजाडीकडेही ते तुम्हाला दिसणार. इकडे अशा रूम्स आहेत, या सगळ्या अशा तशाही आहेत आणि लॉजही आहेत. तिकडे तुम्ही राहू शकता. आता थोड्याच वेळात पहिली दर्गा येईल, अर्थात बर्री बाबांची दर्गा. हे बघा, इथे ही गेस्ट हाऊस आहेत. हे बघा, असे ऑटोही लागतात. जालन्यासाठीचं सवारी गाडी आहे ती. आणि या भागातून तुम्ही भाविक पाहू शकता जे जाणारे, या दर्शनासाठी जाणारे आहेत आणि इकडनं येणारे. आज पहिलाच दिवस आहे यात्रेचा. मी निघालो आहे. एक गोष्ट बघा मला फार आवडली, साफसफाई खूप आहे.
अशीच साफसफाई आपल्याला पुढेही आणि सगळीकडे ठेवायला हवी. आणि या भागामध्ये तुम्ही आकाश पाळणे आणि हे सगळं पाहू शकता. काय बघा सुरू व्हायचं आहे ते. आज यात्रेचा पहिलाच दिवस आहे. आता आपण पहिल्या दर्गाकडे जाऊया. इथे ज्या सुफी संतांच्या दर्गा आहे म्हणजे सैलानी बाबांचे आणि इतर ते सगळे सैलानी बाबांच्याच समकालीन आहेत. हे बरी बाबांची दर्गा आहे प्रथम क्रमांकाची. चला जाऊया आणि दर्शन घेऊयात. इथे तुम्हाला नावही पाहू शकता बरी बाबा. जाऊन पटकन दर्शन घेऊया, नमस्कार करूया, वंदन करा. ही आहे बरी बाबांची समाधी. नमस्कार करा, वंदन करा. यात्रोत्सवाचा पहिला दिवस आहे आणि ही प्रथम क्रमांकाची दर्गा. मागे खूप सुंदर असं एनग्रेव केलं आहे. हा माझ्या मते बरे बाबांचाच फोटो आहे. नमस्कार करा त्यांना. सैलानी बाबांचाही फोटो आहे. हाही खूप सुंदर फोटो आहे. असे बरेच फोटो तुम्हाला इकडे विक्रीसाठी पाहायला मिळणार. आणि वर सुंदरसं काचकाम आहे. प्रथम क्रमांकाची दर्गा आहे ही. नमस्कार करा, वंदन करा. आपण करतो आहोत 2026 मधलं यात्रा दर्शन, सैलानी बाबा यात्रा दर्शन. त्यानिमित्त आपण येऊन पोहोचलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे. चला तर बाहेर जाऊयात. पुन्हा एकदा नमस्कार करा. एक मिनटं, हां मला फक्त बाहेर जायचं. चला पटकन जाऊयात बाहेर. नमस्कार करा. चला आज बाबांच्या समाधीवर, ज्याला मजारही म्हटलं जातं, अनेक चादरे चढवल्या जातात. आणि आजच्या दिवशी भारतातली सगळ्यात मोठी होळी इकडेच साजरी केली जाते सैलानीमध्ये. नारळांची होळी. हे बघा वस्तूंचं दुकानं. इथे बघा बिबे आणि बिब्यांचे, हे बिब्यांचे फुलं आहेत. हां कडक झाले आहेत. आणि हे बिबे आहेत. याच्यामधून निघते गोडंबी है ना. गोडंबी. मावशी कसे आहे ते? 30 रुपये पाव. 30 रुपये पाव. नाही नको, मी घेणार नाही, मी फक्त दाखवतो. पण छान आहे. थँक्यू. कुठले आहात तुम्ही? रायपूर. रायपूर. इथे बाजूलाच गाव. चला धन्यवाद. हां हे दादा पण आहेत सगळीकडे. चल या भागात ना ॲक्च्युली सैलानीचं बस स्टँड आहे, जिथे आता सध्या भाविकांच्या गाड्या उभ्या आहेत, पण ते एरवी चालू असतं. हॅलो, मैं यात्रा के लिए जा रहा हूँ. या रोडवर दूर दूरपर्यंत गर्दीच गर्दी आहे. आता सैलानी बाबांची मुख्य दर्गा जवळ आहे. इथनं थोडं आत गेलात की मग मुख्य समाधीस्थान दर्गा आहे. आणि आपण दर्ग्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो आहोत. हे बघा गर्दी गर्दी. इथनं जाऊया. इथनंच तुम्हाला चादरींचं दुकानं, खाण्यापिण्याचं दुकानं, पूजेच्या साहित्याचं दुकानं, सगळ्याचं सगळं दिसतं. हे बघा इथनं आपल्याला मुख्य समाधीस्थानाकडे जायचं. त्याच्या आधी हे बघा इकडे हे सगळे दुकानं, नारळ वगैरे सगळे बाहुल्या. या नारळांचा मान असतो आज, कारण ते होळीमध्ये घातलं जातं. हेही असं मान्यता आहे, म्हटलं जातं की जर तुमच्यावर वाईट शक्ती असेल, काळा जादू असेल तर ते दूर होतील. हां आणि त्यानिमित्तच हे सगळं इकडे लावलं जातं. लिंबू वगैरे सगळं. काका बाबांचं काही ताबीज वगैरे पण मिळतं का, ज्याच्यावर फोटो वगैरे असतो त्यांचा? समोर आहे. ओके हे बघा इकडे हे आयुर्वेदिकचं दुकान आहे. जुनं आयुर्वेदिक जडीबुटी आहे त्यांच्याकडे. चला तर बाबांच्या दर्ग्याचं आपण दर्शन घेऊया, समाधीचं. पण त्याआधी तुम्हाला ना इथे जे काय काय मिळतं ते मी पटापट दाखवतो. एक तर हा फोटो बघा किती सुंदर आहे. सैलानी बाबा आहेत.
इथे अंगठ्या वगैरे सगळ्या तुम्ही काय काय विकत घेऊ शकता. सुंदर सुंदर फोटोही दाखवणार. आणि हो, मला कोणीतरी विचारलं होतं बाबांचं असं गळ्यातलं मिळतं का, तो हो हे बघा, असं गळ्यामधलं त्यांचे हे मिळतात तुम्हाला ताबेज वगैरे, तेही तुम्ही घेऊ शकता. इथनं अंगठीमध्ये पण असतो बाबांचा फोटो, गळ्यामध्ये असतो. हां ओके. हे बघा, यांच्या दुकानामध्ये तर खूप सुंदर सुंदर फोटो आहे. तुम्ही आलात तर इथनं घेऊ शकता. मी 1-2 फोटो तुम्हाला इथनं दाखवतो. बाबांचा ना एक खूप जुना फोटो आहे. हे बघा, हां, दादा सलाम, नमस्कार करा त्यांना. पण जाऊया पटकन आणि दर्शन घेऊया. मला चादरी घ्यायचे. इथे बरेच फोटो आहेत सुंदर सुंदर. हाही खूप सुंदर फोटो आहे. हे बघा, छान छान. चला, लोभान. चला आपण जवळजवळ जातो आहोत. सगळीकडे नारळ वगैरे दिसतीलच तुम्हाला, पण हे होळीमध्ये टाकणारे नारळ नाही आहे, हे घरावर लावतात ते नारळ आहे. होळीमध्ये काळ्या रंगाचे बाहुले असलेले, हे बघा, हे असे हे नारळ, हे नारळ टाकतात. हे काय खाली असतात का काका? हे नारळ खाली असतात, बिना पाण्याचे नारळ असतात ना? अच्छा अच्छा. हे जे होळीमध्ये टाकले जातात ना, हे जे नारळ आहेत, हां तेच, पण हे बिना पाण्याचेच असतात ना, बिना पाण्याचे हे टाकतात. या नारळाचा मान असतो. तर या दादांचं हे शॉप आहे, ज्यांच्याकडे ताबेज वगैरे तुम्ही घेऊ शकता, किंवा हे घरावर लावतात ते नारळ घेऊ शकता. हे सगळं चप्पल पण लावतात लोक, ही चांबड्याची चप्पल ना, ओके, हे पण घेतात. यांचा रंग हे खूप सुंदर आहे, त्यांनी बनवलेलं. हे घरी बनवता तुम्ही सगळं? अरे वा, सुंदर. हे मला बाबांची कोणती अंगठी वगैरे पण मिळते, त्याच्यात फोटो वगैरे असतो असा? दाखवा ना मला, कुठे आहे? हा, घेऊन जा घेऊन जा. नाही, याच्यात नाव लिहिलेलं आहे ना. अच्छा, याच्यावर ना खरं तर ही तांब्याची अंगठी आहे, याच्यावर बाबांचं नाव लिहिलेलं आहे, बाबा सैलानी म्हणून. तुम्ही घेऊ शकता. फोटो नाही आहे पण नाव आहे. चला तर जाऊयात आणि दर्शन घेऊयात. बऱ्याच ठिकाणी बाहुल्या पण मिळतात आणि नुसतं बाहुल्या पण मिळतात असं म्हणतो मी, नारळासोबत नाही. म्हणजे त्यांचं आहे काय की वेगळं महत्त्व. मानलं तर सगळं आहे, नाही मानलं तर काहीच नाही. इकडे खाण्यापिण्याची दुकानंही आहेत, परत वस्तूंचे दुकानंही आहेत. आता इथनं जाऊयात आपण आत आणि दर्शन घेऊयात. या भागामध्ये बाबांची होळी पेटवली जाईल. ते 3 वाजता मुजावर होळी पेटवतील पहिल्याने बाबांची. आणि या भागातनं मुख्य दर्ग्याकडे जाणारा रस्ता बघा. हा, हे घोडे वगैरे पण चढवतात बाबांवर. हे बघा, हे घोडे आणि हा पाळणा आहे. आणि हे काय आपण घोड्याचं काय काय चढवतात लोक, मच्छी आणि हे पाय आहे, हात पाय वगैरे. जे तुमची व्याधी असणार ते तुम्ही चढवा, म्हणजे ते बरं होण्यासाठी अशी मान्यता आहे. बघा, डोळे, वाव, छान आहे. हे चांदीचे नाही आहेत ना? गोटा चांदी, गोटा चांदी म्हणतात. ओके दादा, हे करतात, धन्यवाद. तर इथनं चादरींचं दुकान आहे. दर्ग्याच्या जवळ आहे. हारांचे, फुलांचे दुकानं, पूजेचं साहित्याचे दुकान तुम्हाला दिसते. नारळ मिळतात. चला, इथनं दर्गा त्याची खूप जवळ आहे. तर या शॉपमधून आपण बाबांसाठी चादर घेऊयात. एक आहे. हॅलो, कुठले आहात? नांदेड. नांदेड, ओके ओके. हे पण दाखव ना मला. हम नांदेड़ के देखो, बाबा हमारी मुराद पूरी करते बोल के हम यहाँ पर आते हैं. अच्छा, सभी भाइयों को ऐसे बाले की या म्हणून है ना. आओ बाबा के पास. ओके, वाव. सैलानी बाबा के दरबार में, मला ही पिवळी दाखव. सैलानी बाबा के दरबार में यहाँ पर होली जलती है. सभी भला आज आहे ना होळी. किती वाजता असते? 3 वाजता ना? 3 बजे होली जलती है. चॅनल साहेब
बघून घ्या दीपक चॅनल साहेब. ओके ओके ना, चला घ्या. ही द्या हां चाल. सभी को हिंदू भाई मुसलमान भाई को सैलानी बाबा यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा. अडीचशेला मला यांच्याकडून मी चादर घेतली आहे. इथनं फुलं काय काय असतं सांगू का, फुल असतात त्याच्यामध्ये हे काय गुलाबजल असतं आणि अत्तर सुद्धा असतं. तुम्ही प्रसाद हवा असलं ते सुद्धा घेऊ शकते. दादा आहे ते छानपैकी फुलं भेटते. हे फुलं तर इकडेच मिळतात ना आपल्या इकडेच, सैलानीमध्येच ते लावले पण जातात झाडं त्याचे आहेत. इथं आपले शेत आहे ना बाजूला 2 किलोमीटर, पिंपळगाव सराय म्हणून आहे. हां हां माहिती आहे. बाबांचं ते तिकडे हे पण आहे ना, घर पण आहे ना, संदलघर. घर म्हणतात. चल जाऊयात आणि दर्शन घेऊयात. चल आपण पूजेचं साहित्य घेतलं आहे. आता आपण जाऊयात आणि दर्शन करूयात. सैलानी बाबा यात्रोत्सवाचा हा पहिला दिवस आहे. इथनं बाबांची मुख्य दर्गा तुमच्या नजरेस पडेल. आज होळी सुद्धा आहे, म्हणजे होळी पौर्णिमेपासून यात्रा सुरू होते. तर पहिला दिवस ही मुख्य समाधी किंवा मुख्य दर्गा आहे सैलानी बाबांची. इथे त्यांची समाधी आहे. इथे अगरबत्त्या वगैरे लावल्या जातात, तर त्याची धूप तुम्हाला दिसेल. भरपूर गर्दी आहे, भरपूर. दिसला ते सैलानी बाबांची मुख्य दर्गा आहे. आता आपण आज जाऊयात आणि दर्शन घेऊयात. हे बघा खूप सुंदर दिसतंय. इथे ना खरंच अगरबत्त्या लावतात, त्याचं धूर सगळीकडे दिसतो तुम्हाला. रील्स काढताय का ना? नाही व्हिडिओ. इथनंच जायचं आहे का आत? इथनंच आत जायचं. चला जाऊयात आणि पटकन दर्शन घेऊयात. गर्दी खूप आहे आज, पहिला दिवस आहे म्हणून. चला पटकन आज जाऊयात. त्याच्यासाठी लाईनमध्ये लागावं लागेल आपल्याला. आपण ज्या ठिकाणी थांबले होत्या त्या ठिकाणी आहे आपले आज बघत आहोत. लीलावतीबाई शिंदे नायगावकर आम्ही लाईनला जातात आणि चादरा आहेत पहा सगळ्या. आणि सर्व असे चादरा घेऊन जातात. सर जाता जाता सगळं त्याचं दर्शन सुद्धा करतं. आपल्याला लाईनमध्ये लागायचं आहे. आज भरपूर लाईन आहे. आणि या चादरांचे सुद्धा लोक दर्शन घेतात जाताना, कारण ह्या चादरा बाबांच्या समाधीवर चढणार असतात. आज यात्रेचा पहिला दिवस आहे आणि मग गर्दीही आहे. इकडेही तुम्हाला चादरा, फुलं, पूजेचं साहित्य, नारळ या सगळ्या गोष्टी मिळतात. गर्दी खूप आहे. अजूनपर्यंत लाईन संपली नाही, सुरूच आहे. हे बघा पूजेचं साहित्य. यस हां, आणि इथे लाईन संपते. आता इथनं आपणही लागूया लाईनमध्ये. किती वाजता आले होते तुम्ही? आत्ता आला? मला तरी वाटतं अर्धा तास तरी लागेल ना? अर्धा तास. कुठले आहात? कोला. ह्या जेव्हा बाहेरून येतात ना चादरी, बाहेरून येतात अगदी छान, ते वाजत गाजत घेऊन येतात सगळ्या. सर्व थांबत आहे. एक 10-15 मिनटं तरी झाले असतील. आम्ही अजूनही समोर जातो आहे आणि थोड्या वेळातच दर्गा येईल, मग आपण दर्शन घेऊया. गर्दी बघा, गर्दी. आणि आपण सैलानी बाबांच्या मुख्य दर्ग्याकडे येऊन पोहोचलो. बरीच गर्दी आहे, आणि आत्ता कुठे दर्ग्याच्या जवळ आलो.
यात्रा महोत्सव 2024. आणि ना जे मिसिंग असतात त्यांच्यासाठी अनाऊन्समेंट केला जातो की एका पर्टिक्युलर ठिकाणी भेटायला या. शक्यतो तुमच्यासोबत लहान मुलं असणार तर त्यांच्यासोबतच राहा. गर्दी खूप असते. आपण अगदी जवळ येऊन पोहोचलो आहोत आणि आपण सैलानी बाबांच्या मुख्य दर्ग्याकडे येऊन पोहोचलो. बरीच गर्दी आहे आणि त्या गर्दीमधून मग तुम्ही सैलानी बाबांच्या मुख्य दर्ग्याकडे येऊन पोहोचता. हे बघा, ही मुख्य दर्गा आहे. इथनं सर्वप्रथम तर नमस्कार करा. पोलिसांचा बंदोबस्त अगदी चोख आहे. त्याचबरोबर इथे स्वयंसेवकसुद्धा आहे, जे बाबा सैलानी ट्रस्टचे स्वयंसेवक आहे ते सुद्धा इथे सक्रिय असतात. हे आहे सैलानी बाबा दर्ग्याचं मुख्य प्रवेशद्वार. आता आपण आत जाऊयात आणि दर्शन घेऊयात. चला, वंदन करा, नमस्कार करा. जय बाबा सैलानी, हक सैलानी, सैलानी. चला, आज जाऊयात, नमस्कार करूयात, दर्शन घेऊयात. तुम्ही ही चादर चढवणार, या ना तुम्ही इथूनच. मला व्हिडिओ पण बनवायचा. एक मिनटं, ही बाबांची मुख्य समाधी आहे. नमस्कार करा, वंदन करा. 2026चं हे दर्शन तुम्हा सगळ्यांसाठी. दादा 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 इस तरफ से ही आइए. येऊ मी? एक तुमचं झालं असेल तर व्हा ना बाजूला, या ना तुम्ही इकडून. तर आपण स्वयंसेवक दादा आहे त्यांच्याकडून हे चढवून घेऊया. हे बघा, आपली चादर चढवली जाते. ही आपली चादर आहे, दादा चढवत आहेत. हात लावत आपण. नमस्कार करा, वंदन करा, नमस्कार करा. आपण आहोत सैलानी बाबांच्या मुख्य दर्ग्यामध्ये. खूप खूप धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. नमस्कार करा, वंदन करा. मला फुलं द्या ना थोडे थोडे. पाणी डालतो उसपे. हां, नाही टाकलं टाकलं. नमस्कार करा, फुलं टाकलेत आपण. गुलाबजल आहे. चला, आपण बाहेर जाऊयात. पुन्हा एकदा वंदन करा, नमस्कार करा. हक सैलानी, या सैलानी, जय सैलानी बाबा. हे 2026चं दर्शन तुम्हा सगळ्यांसाठी. सर्वांनी दर्शन घ्या. चला, थँक्यू. चला, आपल्या बाबांचं दर्शन झालं आहे. आता आपण बाहेर जाऊयात. आपण करतो आहोत यात्रा दर्शन. या भागातनं ना महिला थांबतात इकडनं. नमस्कार. चला, पुन्हा एकदा दर्शन घेऊया आणि मग आपण ना बाहेर जाऊया. आपण सैलानी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. आता आपण बाहेर जाऊया. चला, नमस्कार करा. इथे भरपूर गर्दी असते. चालेल, आपण बाहेर जाऊयात. अच्छा, ते धागे म्हणतात ते सगळे इकडे बांधतात. काहीतरी मागणं असेल तर ते मग धागे बांधतात. चालेल, दर्शन झालं आहे. आता आपण जाऊया बाहेर. बाहेरचा परिसर आहे खरं तर. नारळ फोडलं जातं, ते जागा आहे. अगरबत्त्याही लावल्या जातात इथे. बरेच लोक इथे अगरबत्त्याने नारळ फोडतात. ती जागा. या भागात पोलीस मदत केंद्र सुद्धा आहे आणि त्याच्या एका भागामध्ये महिला तिकडे थांबतात. मी तुम्हाला ते थोडं दाखवतो आणि मग आपण बाहेर जाऊया. होडीकडे जाऊयात. 3 वाजता 3-3:30 वाजता होडी पेटवली जाईल. ती मी तुम्हाला दाखवतो. अच्छा, या भागात ना हा जो भाग आहे या भागातनं संपूर्ण महिला इकडे थांबतात. इथनं त्या दर्शन घेतात. ती जागा ते मन्नाचे धागे वगैरे बांधतात.
या भागात तर ही ती उंटीन आहे ज्याच्यावरून सैलानी बाबांचा संदल निघतो. अगदी सुंदर तिला सजवलं जातं आणि मग संध्याकाळी तो संदल निघतो आणि इथे मुख्य दर्ग्यापर्यंत येतो. बरेच लोक त्याला पाहायला येतात. तो ज्या उंटिनीवरनं निघतो ती ही उंटीन आहे. इथनंच नमस्कार करा त्यांनाही वंदन करा. चल जाता जाता मला फार सुंदर अंगठ्या दिसल्या पण बाबांच्या फोटोवाले तरी अंगठी आहे त्यांचं नाव असलेली अंगठी मिळते तांब्याची आणि प्रसाद वगैरे तुम्ही इथून दादांच्या दुकानातून घेऊ शकता. जाता जाता काही दुकानं दाखवतो मी आता तुम्हाला. लोभांचं भरपूर दुकानं आहे तिकडे. वेगवेगळ्या पद्धतीचं लोभान आणि मग वेगवेगळ्या वस्तूंचं दुकानं आहेत. नारळ बघा हे पण पेढ्यांचं दुकानं आहेत. सैलानी बाबांच्या होडीकडे आपण जातो आहोत. त्यासाठी नारळ तुम्हाला इथे मिळतील. नारळ विकत घेऊ शकता. याही भागात ते आहे होडीचे नारळ बोर्ड लागलेत. होडीसाठीचे नारळ तुम्ही इकडे घ्या कारण ते त्या होडीत टाकले जातात. त्याआधी अंगावरून असे गोल फिरवतात आणि मग ते होडीमध्ये घालतात. त्याबद्दलही असं म्हटलं जातं की तुमच्यावर काही निगेटिव्ह पॉवर्स असतील तर त्या दूर होतात त्या होडीमध्ये ते घातल्याने. किंवा मग तुमच्याकडचे जे कपडे असतात वापरलेले तेही आंघोळ करून किंवा तसेही ते घातलं म्हणजे होडीमध्ये ते टाकले जातात. आपणही होडीचं नारळ घेऊया इथनं विकत. हे कसं असतं ना एक मिनिट ताई दाखवा ना मला. सो हे बघा हे नारळ आहे निंबू आहे हे बिबा बिबा असं हे लावलं आहे आणि मग ते अंगावरून फिरवून ते टाकतात. त्या मला हे पॅक करून. ताई कुठल्या आहेत तुम्ही? संभाजीनगर. एवढ्या लांबून आलात. पण नारळ घेतला आहे तर पटकन मी तुम्हाला ना होळी दाखवतो. होळीसाठीचे भरपूर नारळ असतात तिथे ना. ते फकीर असतात त्यांच्याकडून तुम्ही हे लंगावरून फिरवून मग ते याच्यात घालू शकता होळीमध्ये. त्याचं हे दुकान म्हणजे इथले जे मुजावर असतात. मुजावर म्हणजे सैलानी बाबांचं मुख्य पुजारी. त्यांच्याकडून ते होळीचं पूजन होतं आणि मग ते होळी पेटवली जाते. आपण सैलानी बाबांच्या होळीकडे येऊन पोहोचलो आहे. इथे आता ते आपण उतारा करूयात आणि मग होळीमध्ये घालूया. दादा आहेत. तुम्ही कुठले? आम्ही लातूर. लातूर. ओके ओके ठीक आहे. करू हां करा. ओके करा. चक्कर खूप मारायचं. हॅलो फेकत आहेत बघा. हॅलो क्या हां फेका ना ते बघा. आणि अशा प्रकारे ते आपल्यावर करून. सरकार जो भी सनी चक्कर थँक्यू व्हेरी मच. आणि सैलानी बाबांची ही होळी दुपारी 3 वाजता पेटवला जाईल. भारतातल्या सगळ्यात मोठ्या होळींपैकी ही एक आहे. हे बघा इकडे तुम्हाला नारळ फेकताना दिसणार. अशी मान्यता आहे की तुमच्यावर काही वाईट शक्ती असतील तर ते नारळ तुमच्या अंगावर फिरून टाकल्याने ते कमी होतात. इथे सैलानी बाबांच्या या होळीमध्ये ते नारळ घातले जातात. सोबतच तुम्ही जे वापरलेले कपडे आहेत ते सुद्धा यात अंगावर फिरून घातले जातात. तर त्यासाठी ही सूचना होत होत्या की त्या अशा फेकू नये. त्या ट्रॅक्टरमध्ये घालाव्या म्हणजे ते ट्रॅक्टर ते सगळे कपडे एकत्रच त्या होडीमध्ये घाले. सो अशी नारळांची होडी असते जी भारतामध्ये फक्त इथेच सैलानी बाबांच्या या दर्ग्यामध्ये किंवा सैलानी बाबांच्या या भूमीमध्ये साजरी केली जाते. आता दुपारी 3 वाजता इथले जे मुख्य मुजावर आहेत ते येतील आणि इथे होळीची मुख्य पूजा करतील आणि मग होळी पेटवतील. खूप मोठी आहे. बाजूने सगळे तुम्हाला भाविक दिसतील
अनेक भागातून अनेक धर्मपंथ परंपरेचे सगळे लोक बाबांना मानणारे त्याच्या दिवशी इथे होळीच्या दिवशी दाखल होतात. भक्तांना विनंती करण्यात येते की त्यांनी तुम्ही कृपया इथनं दर्शन घ्या आणि कपडे टाकू नये. ची पूजेच्या वेळेसही मी तुम्हाला ते दाखवतो होळी पेटताना. चला आता नमस्कार करा. तर या भागामध्ये एवढंच. आपण सैलानी बाबांचं यात्रा दर्शन करतो आहोत. आपण सैलानी बाबांचं समाधीस्थानाचे दर्शन घेतले, अर्थात दर्ग्याचे दर्शन घेतले आणि काय काय इथे आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवलं. लवकरच आपण भेटूया सैलानी बाबा यात्रा दर्शनाच्या दुसऱ्या भागामध्ये, जेथे आपण सैलानी बाबांची वाघजाडी झिरा पाहूयात, सोबतच सैलानी बाबांची प्रसिद्ध अशी होळीसुद्धा पाहूया. तेव्हा हा भाग कसा झाला आहे हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच सैलानी बाबा यात्रा दर्शनाच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय सैलानी बाबा.